नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर पावसाचा मोसम सुरू झाला आहे आणि बाजारमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जांभूळ यायला लागलेत. तर आज मी तुमच्यासाठी जांभूळपासून बनवलेली एक रुचकर रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 2 कप जांभूळ घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपल्याला आता या जांभूळमधील सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत. तर हा जो जांभूळचा पल्प असतो तो आणि बिया वेगळ्या करायच्या आहेत. तर त्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने या जांभूळमधील सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर तुम्ही हे हाताने पण करू शकता. तर अशा पद्धतीने हे आपल्याला जांभूळमधील सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत. तर मी इथे सगळ्या बिया जांभूळमधून काढून टाकलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये हे जे कट केलेले जांभूळ आहेत ते सगळे घालायचे आहेत. मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा चाट मसाला पावडर घालायचा आहे. तर तुम्ही इथे जी पुदिनाची पाने असतात ती पण घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी न घालता या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ही रेसिपी ग्लासमध्ये सर्व करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ग्लासला डेकोरेट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार तिखट घालायचं आहे आणि हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे तिखट मीठच्या जागी चाट मसाला पावडरचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासला साईडनं आपल्याला लिंबूचा रस लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर हा ग्लास आपल्याला या तिखट मिठामध्ये डीप करायचा आहे आणि व्यवस्थित याच्या चारी बाजूनी हे तिखट मीठ लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ग्लास डेकोरेट करायचं आहे. मग शेवटी आपल्याला या ग्लासमध्ये हे जे जांभूळचं मिश्रण आहे ते सगळं घालायचं आहे आणि सर्व करायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये थंड आईस क्यूब्स पण घालून हे सर्व करू शकता, नाही तर तुम्ही असे पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.